इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. मास्टर्स, अध्याय 10वा आपण सुरू करतोय आणि आपला हा जो भाग आहे हा 17वा भाग आहे. राम नाम की लूट है, लूट सके तो लूट. राम नाम की लूट है, लूट सके तो लूट. अंत काल पछताएगा जब प्राण जाएंगे छूट. असं संत कबीर आपल्याला सांगतात आहे. राम नाम हे लुटायला काढलेलं आहे आणि तुम्हाला जितकं लुटता येईल तितकं तुम्ही लुटातचही. काल संत कबीरांचा उल्लेख आपण श्वासाच्या संदर्भात घेतला होता. संत कबीर जेव्हा कापड विणायचे तेव्हा प्रत्येक धागा हा रामनामानं काढत असत. आणि हाच संदर्भ आपण विनोबाजींच्या बाबतीतही घेतला होता की विनोबाजी कसं त्राकेला धागा लावायचे, कसं विणायचे आणि मंत्र कसे राम नाम किंवा जे काही मंत्र विनोबाजींनी घेतला होता तो त्या सूत कातण्याच्या पद्धतीशी ते कसं जोडत होते. आणि हीच क्रिया आपण आपल्या प्रॅक्टिकल आयुष्यात, रोजच्या आयुष्यात आपण कसं करू शकतो. तर आपणही ठरवलं होतं की आपण कणिक भिजवताना अमका मंत्र म्हणायचा आणि श्रीराम जयराम जय जयराम म्हणत ती पोळी तव्यावर टाकायची, असं आपणही ठरवलं होतं. मास्टर्स, मला वाटतं हे सगळे प्रयोग आपलेही सुरूच असतील. आपल्याला आपलं रामनाम किंवा आपण जो मंत्र घेतो आहोत तो आपल्या कामाशी कसा जोडता येईल हेच आपल्याला साधी सोपी पद्धत. आता जनाबाई कबीरांच्या बाबतीत असं सांगतात की कबीर जेव्हा विणायचे तेव्हा प्रत्येक धागा काढताना किंवा शिवताना कुठलंही काम करताना राम हा इतका त्यांच्या श्वासात होता. जसं समर्थांच्या श्वासात राम होता तसा कबीरांच्या श्वासातही राम होता. दोघांनी स्वतःला दास म्हणून घेतलंय. राम दास, कबीर दास. दास्यत्व कसं आहे, दास्य भाव कसा होता, या दोघांकडून आपल्याला शिकायला हवंय. तर इथे कबीरांना असे अनुभव यायचे की अनेकदा खूप सारं कापड विणून झालंय आणि ते त्यांनी विणलेलंच नाहीये. म्हणजे विणणारे हे स्वतः श्रीराम असायचे. असंच जनाबाईंच्या बाबतीतही झालंय की जनाबाईंना तर एकदा अशाच त्या काम करत बसल्या होत्या आणि काही 4-5 मुली आल्या भांडायला. अगं जने, इतक्या तुझ्या अंगणात गोऱ्या पडल्यात, या आमच्याच आहे, तू आमच्या गोऱ्यात चोरल्यास. आणि झालं, त्या मुलींनी आता त्या गावाकडच्या मुली मोठ्या मोठ्यानं वाद घालायला सुरुवात केली. जनाबाई आपल्या बिचाऱ्या सांगतातच आहे, नाही ग मी गोऱ्या कशाला चोरीन, मी नाही गोऱ्या चोरल्या. अगं नाही, तू आमच्याच गोऱ्या चोरल्या. मग अशा कशा तुझ्या एका काही वेळात इतक्या गोऱ्या होतील ग, तूच चोरल्या. शेवटी जनाबाईंनी एक तोडगा काढला. ती म्हणाली, प्रत्येक गौरीला तुम्ही कानाला लावा, तुम्हाला विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल किंवा गजर ऐकू येईल. जर ऐकू येत असेल तर ती गौरी माझी आणि नसेल ऐकू येत तर ती गौरी तुमची. लावा कानाला. आता त्या 4-5 पोरी बसल्या त्या ढिगाऱ्याच्या तिथे आणि प्रत्येक जण त्या गोऱ्या आपल्या कानाला लावत होत्या आणि प्रत्येक गौरीतून विठ्ठल 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 असा गजर येत होता. कुठे कीर्तन, कुठे नाम, पण संबंध होता तो विठ्ठलाशी. शेवटी पोरी अगदी त्या ग्रामीण भाषेत शब्द वापरतात ना, कावल्या, तसं झालं आणि त्यांनी सगळा तो ढिगारा उपसून टाकला होता. तो पुन्हा रचला. त्या शरण आल्या की जनाबाई आम्ही चुकलो ग, आम्ही तुझ्या रुगाच नाव घेतलं तुझं, तुझ्यातच जवळ साक्षात विठ्ठल आहे. म्हणजे हा विठ्ठल आपल्याला किती मदत करतो, हा राम आपल्याला किती मदत करतो. फक्त इथे महाराज आपल्याला कालच्याही भागामध्ये त्यांनी सांगितलं, आपण मालिका सुद्धा बघतात की राम नाम, अरे नामस्मरण घ्या रे. कसे त्यांनी वाल्याचा वाल्मिकी झाला तर कसं त्यांनी तो भुजंग्या सरळ केला हे आपण कालच्या मालिकेमध्ये बघितलेलं आहे. तसेच एक छान कबीराचा दोहा आहे, काल हमारे संग है, काल हमारे संग है, कस जीवन की आस, 10 दिन नाम संभार ले, जब लग पिंजर सास. म्हणजे हा काळ जो आहे हा आपल्या सोबत आहे, पण याची जाणीव आपल्याला असायला हवी. आपण जर म्हटलं की मला दीर्घायुष्य मिळणार आहे, मी करीन रामनाम, आता नाही मला वेळ,
मी जेव्हा निवृत्त, खूप जण असं सांगतात, मी ना निवृत्त वगैरे झाल्यावर तू म्हणते तसं ध्यान बिन करीन, रामनाम घेईल, तर काळ काही तुमची वाट बघणार नाहीये. तो कधी येईल, कधी झडप घालेल, काय सांगता येईल. छातीच्या पिंजऱ्यात जोवर श्वास आहे तोवरच ना सर. मग आत्तापासूनच जपायला काय हरकत आहे. असं जसं कबीर सांगतात तसं प्रत्येक त्यांच्या संदेशामधून जर आपण महाराजांचे संदेश बघितले, महाराजांचं तत्वज्ञान बघितलं, तर महाराज कळवळून आपल्याला सांगतात ते तुम्ही नाम घ्या. नाम घ्या आणि स्वतःचा जीव धरून टाका रे. तुम्ही नाम तर घ्या रे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक कामाशी तुम्ही स्वतःला जेव्हा जोडता तेव्हा त्या नामाने जोडा रे. अगदी उठल्यापासून कराग्रे बसते लक्ष्मी जेव्हा तुम्ही म्हणता त्या क्षणापासून हे नाम तुम्ही जोडा. हे नाम जेव्हा आपण प्रत्येक कामाशी जोडू तेव्हा आपले श्वास आणि ते नाम एकत्र होईल आणि तुम्हाला जाणवेल रात्री झोपताना सुद्धा तुमच्या जी धडकन आहे, जे तुम्ही श्वास घेतात त्या श्वासाबरोबर नाम आपोआप आपोआप येत जाईल. मी माझ्या मोठ्या आईच्या, माझ्या दोन्ही आज्यांच्या गोष्टी सांगते की माझी आईची आई आणि वडिलांची आई. आईची आई गेली तरी तिच्या त्या पीठावर राम लिहून आलं होतं, कारण ती सतत आपल्या इथे ध्यान करायची आणि ते निळा प्रकाश बघायची. तर तिच्या पीठावर राम होतं. आणि मोठ्याई म्हणजे वडिलांची आई गेली तेव्हा शेवटच्या क्षणी सुद्धा ती श्रीराम जयराम जय जयराम इतक्या मोठ्या मोठ्याने म्हणत होती, कारण तिला तो जायच्या आधी कित्येक वर्ष आधीपासूनच तिला असे आवाज यायचे की रामाची शोभायात्रा निघाली आहे, रामाची मिरवणूक निघाली आहे, सगळेजण नाचून राहिले. म्हणजे ते वेळ, ते स्वप्न, ते सगळं सगळं ती बघत असायची. आणि जेव्हा ती गेली तर शेवटच्या क्षणी सुद्धा तिला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम करूनच तिचा शेवटचा श्वास घेतला. कारण तिने रामाशी इतकं स्वतःला जोडून घेतलं होतं. डॉक्टर म्हणाले असा मृत्यू आम्ही आयुष्यात बघितला नाही की शेवटच्या क्षणी इतके कॉन्शियस आहे की ती राम 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 करते. तर मास्टर्स, अंतकालेच्या मामेव हा आपण श्लोक शिकतो, पण तो कसा येईल तर आपण प्रत्येक क्षणी जेव्हा रामाला जोडून घेऊ तेव्हाच आपल्याला तो राम शेवटच्या क्षणी आठवेल, असं इथे महाराज म्हणतात. भगवद्गीतेत 15व्या अध्यायात आता महाराज आपले डोळे उघडतात आहे हळूहळू. बघा कसे डोळे उघडतात की भगवद्गीतेत 15व्या अध्यायात ते सांगतात मी कुठे राहतो. अरे मी काही देवाच्या देव्हाऱ्यात राहत नाही, मी कुठल्या देवालयात राहत नाही, मी कुठल्या मूर्तीत राहत नाही रे. मी फक्त भक्ताच्या हृदयात राहतो. मग हा जर भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी तुमच्या हृदयात राहतो, तर हे हृदय मला माझं किती स्वच्छ करायला पाहिजे. 1% जरी थोडंसं मैल असेल, थोडंसं मळलं असेल तर तिथे तो भगवंत राहणार नाही. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो असं जर तेव्हा म्हणतोय, तर या वेळेला माझ्या हृदयात किती निरपेक्ष प्रेम हवं. कुठलीच अपेक्षा नको की मी जर हे काही करते तर मला तुमच्याकडून काही हवंय. जेव्हा अशा वेळेला ही स्थिती आपली होईल तेव्हा तो भगवंत आपल्या हृदयात राहील. या सगळ्या गोष्टी आणि याचा सगळ्यात महत्वाचं सिक्रेट त्यांनी सांगितलंय की जीवात्म्याच्या ठिकाणी निरपेक्ष प्रेम ओतप्रोत असतं, तो त्याचा मूळ पिंड आहे. कारण आपण आपल्या मूळ पिंडाला विसरून जातो. आपल्यावर अनेक असे आवरण चढत जातात, अहंकाराचे, रागाचे, द्वेषाचे, मत्सराचे इतके आवरण चढत जातात की आपण आपला पिंड विसरतो. हे सगळे सिक्रेट्स दिलेत लक्ष्मी देवीने, की लक्ष्मी देवी म्हणते जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते अगदी निष्पाप असतं, पण जेव्हा ते जन्माला येतं मग त्याचं नाव प्रत्येक जण त्याला आवाज देतं, मग त्याच्यातला थोडा थोडा अहंकार जागृत होतो आणि नंतर मग त्याचा एक स्वच्छ, जसं आपण आपली पांढरी ओढणी असते, या पांढऱ्या ओढणीला आपण बाहेर जातो तर जसं जसं काय म्हणायचं धूळ चिकटते, तर तसं आपल्या आत्म्याची स्थिती होते आणि आपल्या आत्म्यात जसा जसा अहंकार होतो तशी तशी आपली अधोगती होते. आता जर आपल्याला महाराज सांगतात की तुम्ही या अहंकाराला काढा, तुमचं मन अगदी स्वच्छ करा,
तेव्हा आपल्याला जाणेल की आपली प्रगती, आपले चक्र आपोआप उघडतात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मास्टर्स देवी लक्ष्मी सांगतात आहे, पार्वती देवीनी ही गोष्ट सांगितली आहे की जर आपल्या आई वडिलांशी संबंध खराब असतील तर कितीही देवपूजा करा, कितीही ध्यान करा, कितीही काही करा, त्यांना माफी नाही. म्हणजे जी मुलं किंवा मुली आपल्या आई वडिलांशी वाईट वागतात त्यांचे कुठले चक्र उघडत नाही. सगळ्यात चक्र ब्लॉक होतं ते मूलाधार चक्र, आणि मूलाधार चक्र ब्लॉक झालं की वरचे सगळे चक्र ब्लॉक होतात. आपल्यातला रावण तेव्हा जागृत होतो. तर हे अतिशय महत्वाचं आहे की आपल्या मुलांनी आपल्याशी चांगलं वागायला हवं. आणि ठीक आहे, आता ते घडून गेले, आपल्याला काही त्यांच्या मनस्थिती परिस्थितीमध्ये आता जर बदल करता येत नसेल तर आपणच आपल्याकडून त्यांना क्षमा करू. क्षमा क्षमा क्षमा. आपल्या नातलग जे आपल्याशी वाईट वागले आहेत, वागतात आहेत, त्यांनाही क्षमा. कारण आपल्याला आपलं परिवर्तन घडवून आणायचे. आणि हे परिवर्तन केव्हा होईल तर महाराज म्हणतात ते तुमच्या हृदय चक्रातून होईल. आता इथे महाराज बिटवीन द लाईन्स बघा दोन गोष्टीतून दाखवतात आहे की त्यांना कसं ते त्यांचं वागणं बोलणं अगदी निरागस आहे, लहान लेकरासारखं आहे, अगदी खळखळून हसतात, कुठेच त्यांचं असं मनात ते ठेवत नाही. प्रत्येकाला दिशा देण्याचंच काम महाराज करतात आहे, अगदी लहान लेकरागत. आणि दुसरं लहान मुलांवर प्रेम करणं. जितकं तुम्ही लहान मुलांवर प्रेम कराल, जितका तुम्ही त्यांच्याशी संवाद साधाल, तितकं तादात्म्य आपण भगवंताशी पावत असतो. कारण लहान मुलांमध्येच आपला भगवंत आहे, ईश्वर इकडे तिकडे नाही, त्या निरागस लेकरांमध्ये. ना ती लेकरं भिकाऱ्याची आहे की श्रीमंताची हे बघू नका मास्टर्स, लेकरं आहेत. द्या ना त्यांच्या हातात खाऊ. ज्या मुलांना मिळत नाही त्या मुलांना आपण कधी खाऊच देत नाही. तर आपण हे परमेश्वराचं जे रूप आहे या निरागस लेकरांमध्ये बघू, म्हणजे आपोआप आपल्याला जाणवेल की परमेश्वर हा प्रत्येकाच्या हृदयात आहे. इथे श्री श्री रविशंकर म्हणतात बच्चों की तरह जिया करो. बच्चों की तरह जिया करो म्हणजे जर तुम्हाला राग येतो ना तर राग येऊ द्या, आलाच पाहिजे राग, पण राग तो काही क्षणांचा असू द्या. तो राग घेऊन आपण तो कॅरी फॉरवर्ड करतो तसं नाही. आपला राग हृदयात येतो आणि नंतर आपण त्या व्यक्तीचा राग आपल्या डोक्यात नेतो, डोक्यातून हृदयात आणतो. म्हणजे हे चक्र हे असं सुरू असतं. आणि आपण काय करतो ते हे जे विष आहे ते इथे ठेवायचे, म्हणजे इथून बाहेर काढायचे ऐवजी ते सगळं आपल्या अंतरंगापर्यंत पोहोचवतो. म्हणजे स्पॉइल काय होतंय तर आपण आपलं शरीर त्या व्यक्तीला इतका अधिकारच कशाला द्यायचा की त्याला आपल्या डोक्यात घ्यायचं ना डोक्यातून हृदयात घ्यायचं. कोण आहे तो असा की आपण त्याला इतका अधिकार देतोय की आपण आपलंच आयुष्य खराब करतोय. तर अशा व्यक्ती असतील तर आजपासूनच त्यांना गुड बाय करायला शिका. क्षमा मागा आणि क्षमा करा. बिटवीन द लाईन्स फार महत्वाचं सांगतात ते महाराज की संचित कर्माचा संबंध, पुन्हा रिपीट करते, संचित कर्माचा संबंध तुमच्या चौथ्या चक्राशी म्हणजे अनाहत चक्राशी आहे. संचित कर्म, जे काही कर्म आपलं संचित आहे, जे आपण करून चुकलेलं आहे, हे सगळं संचित कर्म तुमच्या हृदयाशी आहे. म्हणूनच याला आपण काय म्हणतो अनआहट, ज्याचा आवाज नाही. आता दत्त महाराजांना फक्त आपला भाव कळतो किंवा कुठल्याही परमेश्वराला आपला भाव कळतो, कारण आपला भाव हा हृदयातून व्यक्त होत असतो. आता याचा जो पासवर्ड आहे तो गुरुदादांनी त्या दिवशी आपल्याला ऑडिओच्या रूपातून पाठवलाय. आपण ऐकलं की नाही महाराज? आपण ऐकलं की नाही? तो अंगठे तरी दाखवा ना महाराज मला. हा जो आहे हा पासवर्ड आहे. तुम्ही कधी रात्री बसा, 10 मिनिटाचं जरी ध्यान लावलं तरी तुम्हाला कळेल तुम्हाला नेमकं काय त्या ऑडिओ मधून मिळतंय. जोपर्यंत तुम्ही हा ऑडिओ नीट ऐकत नाही, एकूण एक शब्द आपल्या हृदयापर्यंत खोल उतरत नाही, तोवर हा पासवर्ड आपल्याला कळणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला हा मिळालाय, राईट? फक्त अंगठे दाखवा. नंतर गाभाऱ्याचं दार उघडण्यासाठी हा पासवर्ड आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. जेव्हा आपण वाचाल, ऐकाल, समजावून घ्याल, गाभाऱ्याचं दार हे हळूहळू एक एक दालन तुम्हाला उघडत जाईल. आता येऊया महाराजांच्या पोथीकडे.
महाराजांनी प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन दिलंय. अहमदनगरला जेव्हा होते तेव्हा अण्णासाहेब थोरात, आता अण्णासाहेब थोरात हे साई महाराजांचे भक्त. महाराज जसं ज्याला तुम्ही मानता त्याच्या रूपात तुम्हाला दर्शन देतात. आता साई महाराजांचा भक्त जो येतोय तर महाराजांनी कुठलं रूप करावं? साई महाराजांचं. तर या रूपात त्यांनी त्यांना दर्शन दिलं. दुसरी गोष्ट अण्णासाहेब सातपुतेंची. तर हे जे अण्णा सातपुते होते हे महाराजांना नैवेद्य दाखवायचे आणि यांची जी नैवेद्य दाखवायची रीत होती, यांना असं वाटायचं की मी जे महाराजांना नैवेद्य दाखवतो ना, हा महाराजांच्या फोटोला चिकटला पाहिजे. म्हणजे भाताची शीतळ जे काही आहे अन्न ते चिकटलं पाहिजे. आणि भक्तिभाव इतका यांचा खोल होता की खरोखर असं व्हायचं की महाराजांच्या याला फोटोला ते अन्नाचे कण चिकटलेले असायचे. आता इथे कर्माबाईंची आपल्याला आठवण येते. कर्माबाईंची गोष्ट आपण ऐकली आहे का? कर्माबाई एक लहानशी मुलगी होती. तिचे आई वडील बिचारे शेतात जायचे, काम असायचं आणि मग आता तो भगवंताला प्रसाद कोण देईल? तर ते म्हणायचे की कर्मा, आम्ही आता चाललोय कामावर, तू भगवंताला नैवेद्य दाखव. आणि मग कर्माबाई तिला खिचडी करणं सोपं जायचं म्हणून ती रोज खिचडी करायची आणि ती केली की कृष्णाच्या समोर ठेवायची आणि तिने अगदी प्रेमाने म्हणून बघितलं की कृष्ण खा रे, खा रे, मी तुझ्यासाठी केली. आता कृष्ण काही खाईना. कृष्णाची मूर्ती होती तिच्याकडे छोटीशी. मग ऐकत नाही का, मला तर खूप काम आहे, लहान माझे भावंड आहे त्यांना सांभाळायचंय, घरात झाडू पोछा करायचंय आणि तू खात नाही का? मग तिने काय केलं, एक दांडा आणला, मोठा चांगला असतो ना आपण काय दंडुका म्हणतो तो, तसा आणला आणि तो असा मारला. हे बघ, माझ्या हातात हा दंडुका आहे, तू खातोस की नाही सांग, नाही तर मी तुला झोडपते. आणि मग अशा रीतीनं कृष्णाला दम दिला. कृष्णालाही तिचा भाव इतका आवडला की पटपट पटपट त्याच्यातली ती खिचडी संपून जायची. नंतर शेजारच्या पाजाऱ्यांना कधीतरी लक्षात आलं की ही नैवेद्य ठेवते तिथे, तो दंडुका ठेवते आणि थोड्या वेळात ही खिचडी संपलेली असते. हा तर चमत्कारच आहे. तिच्या आईवडिलांना खोटच वाटलं की असं कसं होईल, नैवेद्य जसं दाखवतो तसंच्या तसं नैवेद्य असतो, परमेश्वर कधी कुठे खातोय का? पण झालं काय की जेव्हा त्यांनी ठेवला तेव्हा भगवंतांनी खाल्ला नाही, पण जेव्हा कर्माबाई आपला दंडुका ठेवून म्हणायची भगवंताला, तेव्हा तो प्रसाद खाल्ला असायचा. तर असंच अण्णा सातपुतेंच्या बाबतीत झालेलं आहे. आता तात्या सहस्त्रबुद्धेंची एक गोष्ट इथे नमूद केलेली आहे की तात्या सहस्त्रबुद्धेंना गिरनारला महाराज घेऊन गेले होते आणि महाराज जेव्हा गिरनारला घेऊन गेले तेव्हा त्यांना सांगितलं, मी 3 दिवसात येईल आणि खायला काय तर तुला 2दा चहा मिळेल आणि गुळ दाणे मिळतील. तर 3 महिन्यांनी महाराज आले आणि 3 महिन्यांनी आल्यावर त्याला म्हणाले की चल, मी तुला कुठेतरी घेऊन जातो, काहीतरी अद्भुत तुला दाखवायचंय, पण ज्या गुहेत मी तुला नेणार आहे तर तिथे तू बोलू नकोस. कोणी काही विचारेल, शांत रहा, उत्तर देऊ नको. आणि दोघंही एका गुहेत गेले. ही गुहा खूप विस्तीर्ण होती. आता समोर होते सहस्त्रबुद्धे आणि मागे होते महाराज. बघतात तर काय, एक योगी तपस्या करत बसलेले. यांची चाहूल लागताच त्यांनी डोळे हलकेच उघडले. तू कसा आलास? त्या योग्याने सहस्त्रबुद्धेंना प्रश्न केला. सहस्त्रबुद्धे शांत. तोच महाराज समोर आले आणि महाराजांना हे गृहस्थ म्हणाले हसून, आपण आज 250 वर्षांनी भेटतो आहोत. मास्टर्स, बिटवीन द लाईन्स सांगते, हे कोण होते? ते हे श्री गुरुदेव दत्त होते. याचा उल्लेख पोथीत एवढाच आहे की सत्पुरुष भेटले, पण पुढची ओळ तुमच्यापर्यंत पोचेल. पुढचा प्रसंग गाणगापूरचा.
गाणगापूरला आपल्याला माहिती असेल सोहळं खूप आहे. तिथे काही मोजकेच जे ब्राह्मण आहेत ते पूजा करतात आणि अ, जिथे सोहळं असतं तिथे सगळ्यांना आत जाऊ देत नाही आणि अनेक मंदिरात हे सोहळं पावित्र्य जपण्यासाठी केलेलं असतं. तर महाराज तिथे दर्शनाला म्हणून आले. आता दर्शनाला आले तर तिथे त्या दारातच जे पुजारी होते त्यांनी रोखलं. तुम्ही आत जाऊ शकत नाही. महाराज म्हणाले, मला मंदिरात आत पूजा करायची आहे. त्यांनी सांगितलं, तुम्ही इथपर्यंत येऊ शकता पण आत गाभाऱ्यात जाऊ शकत नाही. नाही, मला गाभाऱ्यात जायचंय, मला पूजा करायची आहे. हटा हटा. नाही, तुम्ही जाऊ शकत. आणि आता महाराजांना समजलं, ठीक आहे, मी जाऊ शकत नाही का? गेले आपले रागावून आणि जाऊन कुठे बसले तर रुद्रघाटावर. आता इथे जे पुजारी मंडळी जी पूजा करत होते, जे पाणी अभिषेकासाठी सोडत होते ते पाणी गायब, फुलं किंवा बेलपत्र जे वाहत होते ते सगळं गायब. आणि रुद्रघाटावर काही पुजारी तिथलं पाणी घ्यायला गेले होते तर त्यांना दिसलं हे गृहस्थ इथे बसलेत किनाऱ्यावर, ज्यांना आत्ताच आपण या मंदिरातून अतिशय वाईट रीतीने जायला सांगितलं. ते इथे किनाऱ्यावर बसलेत आणि या किनाऱ्यावर यांच्या डोक्यावर ती पाण्याची धार, दुधाची धार, पंचामृताची धार पडते. फुलं इथे पडतात आहे, बेल इथे पडतोय आणि तिकडे पुजारी म्हणतात, अरे इथे काहीच पडत नाहीये, आम्ही वाहतोय सगळं एका क्षणात गडप. पुजारी धावत आले, अरे तू ज्यांना अपमान केला ते गृहस्थ तिथे बसले आणि सगळं ही जी पूजा आहे ती त्यांच्यावर होते. एक क्षण त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काय होतंय असं? सगळे धावत गेले आणि त्यांनी महाराजांच्या चरणावर लोटांगण घातलं. महाराजा, आम्ही चुकलो, तुम्ही चला मंदिरात. मास्टर्स, आपल्याला अनेक अनुभूती या 21 दिवसात आणि 21 दिवसाच्या पलीकडे सुद्धा येतील, कारण शंकर महाराज आपल्याशी जोडले आहेत. ही अनुभूती स्वप्नातून, इंट्युशनच्या मदतीने, संदेशाच्या मदतीने कशीही असेल, आपण आपल्या डायरीत जे काही इथे ग्रहण करत आहात, ऐकत आहात, ते नक्की लिहित जा. महाराज म्हणतात, नाम जे आहे ते मूळ स्पंदनांशी जोडल्या गेलेलं आहे. आता हे शब्द ऐका पुन्हा, की नाम भगवंताच्या स्पंदनांशी जोडलं आहे. मग भगवंताच्या स्पंदनाशी म्हणजे वायू तत्व आकाश तत्वाशी जोडलाय. वायू तत्व म्हणजे कोण? तर आपले गुरु, ते आपल्याला जोडतात आकाश तत्वाशी. नामाचं उगमस्थान म्हणजे काय? तर अनंत. अनंतातून अनंताकडे जाण्याचा मार्ग कोण दाखवतं? तर ते गुरु दाखवतात. आणि परमेश्वराचं रूप कुठे आहे? तर ते नामात आहे. मला नामात पहा, मला नामात पहा. जेव्हा स्वामी समर्थ आपल्याला असं अगदी जसं तो जज आपला ते वाजवतो ना, तसं ते स्वामी समर्थ आपल्याला सांगतात, ते तुम्ही मला नामात पहा. आता अनंतापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असणारी जी दिशा आहे, जी गती आहे, ते आपले गुरु ठरवतात. आणि म्हणूनच गुरूंचा संबंध जो आहे तो वायू तत्वाशी आहे. वायूच्या गतीला तिर्यक गती म्हणतात आणि तिर्यक या शब्दामध्येच काय दाखवलंय? तर दिशा आणि गती या दोन्हीचा उल्लेख या तिर्यक या शब्दाशी जोडलाय. तर मूळ स्पंदनांपर्यंत परमेश्वराच्या जायचंय. तर पासवर्ड जसा मिळालाय तसं दुसरं आपल्याला आज हे समजलंय
की हे सगळं कशात आहे, तर ही मूळ स्पंदनं नामात आहे. मला वाटतं आज मी पूर्णपणे प्रयत्न केला, कारण काय होतंय की अनेक कामं हातात आहे आणि त्याच्यात असं वाटतंय की नाही, महाराजांची जी ही सेवा आहे ती माझ्याकडून 100% दिल्या गेली पाहिजे. असो मास्टर्स, आपल्याला विनंती करते, आपले सुंदर डोळे, आपले चष्मे हळूवार बाजूला काढा. आपले सुंदर डोळे, आवाज सगळ्यांना क्लिअर आहे ना माझा? सुंदर डोळे हळूवार मिटा मास्टर्स. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. एक खोल श्वास मणिपूर चक्रापर्यंत घ्या. या क्षणी आपल्या गुरूंच्या नामाशी आपण जोडलेले आहात. पावलापासूनचा सगळा भाग, सगळं शरीर शांत होतंय. फील करा मास्टर्स. आपल्या गुरूंच्या नामाशी आपण एकरूप झाला. श्वास बाहेर सोडून द्या. जी काही वेदना आहे ती वेदना निघून गेलेली आहे. दुसरा श्वास आत घ्या. गुरूंच्या हृदयाशी आपण एकरूप झालेले आहात. पूर्ण भावानी शरणागती. श्वास सोडा मास्टर्स. जे काही आपल्या शरीरात दुःख आहे ते निघून गेलेलं आहे. तिसरा श्वास हृदयापर्यंत. गुरूंच्या हृदयातील भावाशी
पूर्णपणे आपण तादात्म्य पावला आहात. श्वास पूर्ण भरून घ्या आणि हळूहळू सोडा. आता श्वास विशुद्ध चक्रापर्यंत म्हणजे आपल्या गळ्यापर्यंत घ्या मास्टर्स. आपल्या गुरूंच्या वाणीशी आपण एकरूप झालेला आहात. जस्ट फील इट इन युअर हार्ट. श्वास हळूहळू बाहेर. श्वास आज्ञाचक्रापर्यंत घ्या आणि भाव ठेवा की गुरूंचे चरण आपल्या आज्ञाचक्रात प्रकट झालेले आहेत. आपल्या गुरूंना त्यांच्या चरणांना आज्ञाचक्रात बघा. श्वास जितका रोखता येईल तिथे रोका. आणि बाहेर. मास्टर्स श्वास सहस्रारावर आणि गुरूंच्या हातांचा स्पर्श आपल्या ब्रह्मरंध्रावर झालेला आहे, डोक्यावर झालाय. श्वास रोका मास्टर्स आणि रोखल्या जात नसेल तर हळूहळू सोडा.
शरणागती. येणारा आणि जाणारा श्वास, संपूर्ण लक्ष श्वासावर. एक साक्षी भाव. 5 पायऱ्या उतरा मास्टर्स. 5, 4, 3, 2, 1, 0. एक नदीचा किनारा आहे आणि इथे नदीच्या किनाऱ्यावर आपण आणि आपले गुरु बसलेले आहोत. दोघेही जलदेवतेला वंदन करून ते आपल्याकडे बघतात आहेत आणि आपण त्यांच्याकडे. ये आसमान, ये बादल, ये रास्ते, ये हवा, हर एक चीज है अपनी जगह ठिकाने से. कई दिनों से शिकायत नहीं ज़माने से. ये जिंदगी है सफर, तू सफर की मंजिल है. जहाँ भी जाऊं ये लगता है तेरी महफिल है. तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है. तेरे बगैर जहाँ में कोई कमी सी थी. तेरे बगैर जहाँ में कोई कमी सी थी. भटक रही थी जवानी अंधेरी राहों में. सुकून दिल
आके तेरी बाहों में मैं एक खोई हुई मौज थी, तू साहिल है। जहाँ भी जाऊं ये लगता है तेरी महफिल है। तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है। हर एक शय मोहब्बत के नूर से रोशन। हर एक शय मोहब्बत के नूर से रोशन। ये रोशनी जो न हो जिंदगी अधूरी है। राहे वफा में तू ही हम सफर जरूरी है। ये रास्ता कहीं तन्हा कटे तो मुश्किल है। जहाँ भी जाऊं ये लगता है इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है। तेरे जमाल से रोशन है कायनात मेरी। तेरे जमाल से रोशन है कायनात मेरी। मेरी तलाश तेरी दिलकशी रहे बाकी। खुदा करे कि ये दीवानगी रहे बाकी। तेरी वफा ही मेरी हर खुशी का हासिल है। जहाँ भी जाऊं ये लगता है तेरी ही महफिल है। तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है। शिवोऽहं शिवोऽहं शिव स्वरूपोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिव स्वरूपोऽहं नित्योऽहं शुद्धोऽहं बुद्धोऽहं मुक्तोऽहं नित्योऽहं शुद्धोऽहं बुद्धोऽहं मुक्तोऽहं
शिवोऽहं शिवोऽहं शिव स्वरूपोऽहम् अद्वैतमानन्द रूपम् अरूपम् अद्वैतमानन्द रूपम् अरूपम् ब्रह्मोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मा स्वरूपोऽहम् ब्रह्मोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मा स्वरूपोऽहम् चिदोऽहं चिदोऽहं सच्चिदानन्दोऽहम् शिवोऽहं शिवोऽहं शिव स्वरूपोऽहम् अमर आत्मा सच्चिदानंद में हूँ शिवोऽहं 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 शिवोऽहम् अमर आत्मा सच्चिदानंद शिवोऽहं 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 शिवोऽहम् सभी प्राणियों का वही आत्मा है वही आत्मा सच्चिदानंद में हूँ शिवोऽहं 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 शिवोऽहम् जिसे शास्त्र काटे न अग्नि जलाए गलाए न पाए
हळुवारपणे चेतनेकडे या मास्टर्स आपली पावलं अतिशय हळू हलवून घ्या. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यात. 5, 4, 3, 2, 1, 0. संपूर्ण ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रात शरीरभर स्थित करा. 5, 4, 3, 2, 1, 0. आशीर्वाद द्या मास्टर्स या विश्वाला. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. इथले शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळे सुखी आहेत, आनंदी आहेत, सुरक्षित आहेत. इथल्या मुली, स्त्रिया, गाई, वासरं सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. महाराजांचं जे सुरक्षा कवच आहे ते आपल्या सगळ्यांच्या भोवती आहे, आपल्या परिवाराच्या भोवती आहे. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. मी बोलू शकत नाही. ज्याला कोणाला जमत असेल त्यांनी बोलायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. तुला अनुपमा ताई म्यूट. प्रणाम ताई. आज्ञा चक्रावरती स्पंदन जाणवत होती. रोमांचित झालं होतं आणि खूप छान ज्ञान व ध्यान. प्रणाम. बोला शोभा ताई. आत्मवंदन ताई. खूपच छान ध्यान झालं. अगदी निरतिशय शांतता कशाला म्हणतात ते लाभ मिळाला आज. खूपच छान, खूप छान ध्यान झालं. खूप खूप धन्यवाद ताई. आत्मवंदन. कोटी कोटी प्रणाम. सुजाता ताई. नमस्कार ताई. मला आज्ञाचक्रावर जांभळ्या रंगाच्या प्रकाशाचा झोत जाणवला जेव्हा तुम्ही शिवोहम चालू केलं तेव्हा, आणि तो थोडा वेळ तसाच होता. खूप छान अनुभव. धन्यवाद ताई. आत्मवंदन ताई. खूप छान अनुभव. खूप म्हणजे आज जसं नदी किनारी स्वामी समर्थ आणि मी एकटीच इतकं निवांत हे दर्शन स्वामींच्या सोबत होते मी. आणि म्हणजे मला असं पहिल्यांदा तर मी स्वामींचे पाय धरलेले आणि त्यांचे पाय सोडत नव्हते आणि मग स्वामी हसत होते आणि मग 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 मला समजत नव्हतं की काय काय आज एवढा वेळ इतका एकटीला माझ्यासाठी स्वामी थांबलेत, असा भाव मला झाला. मग मी एका बाजूला माझ्यातलंच परत एक रूप बाहेर काढलं आणि स्वामींची फुलांनी पूजा. मी स्वामींच्या बाजूनी पूर्ण स्वामींवर फुलं उधळत होते. मग मला असं वाटायला लागलं, अरे अजून स्वामी आहेत आपल्यासोबत. मग मी स्वामींची आरती करायला लागले. मग माझ्यातलीच वेगवेगळी रूपं काढून सगळ्या पूर्ण बाजूनी स्वामींच्या बाजूला माझेच वेगवेगळी रूपं घेऊन मी एकदा दुधाने अभिषेक करत होते, एकदा त्यांच्या पायावर म्हणजे सगळ्या बाजूनी मी फक्त मी आणि स्वामी. इतकं सुंदर दर्शन, इतकं छान वाटलं. ताई डोळे नुसते झिरपतायत. खूप खूप धन्यवाद. खूप छान अनुभव. शीला ताई बोला. ताई, पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद करते. आज इतकं छान ध्यान झालं ना, माझ्या डोळ्यातून अश्रूच वाहत होते. आमच्या आज्ञा चक्रावर पादुका ठेवलात. ब्रह्मानंदराव
देवाचा हात ठेवला, त्या स्वामींचा हात ठेवला आणि जे गाणं लावलं होतं ते हृदयाला भिडून गेलं आणि शिवम लावल्यानंतर डोळ्यात अश्रूच येत होते. आज मला खूप हे होते. खूप धन्यवाद. तुमच्यासाठी शब्दच नाही माझ्याकडे. शब्द नाहीत. सगळे शब्द अपुरे पडते. धन्यवाद माऊली. धन्यवाद. खूप छान. खूप कुठपर्यंत आम्हाला नेऊन ठेवलंय बाबा. खरंच आमच्या मनी त्यांनी नसताना कुठपर्यंत आम्हाला ठेवलं. पादुका आमच्या डोक्यावर आल्या. म्हणजे आज्ञाचक्र पादुका आल्या. देवाचा हात आमच्या ब्रह्मानंदावर. एवढं भाग्य आहे आमचं तुमच्यामुळे. तर ताई माझ्याकडे शब्दच नाही तुमच्यासाठी. तर खूप धन्यवाद. धन्यवाद. हृदयाला भिडलं ध्यानाचं. हेमाताई बोला. धन्यवाद माऊली. आत्मवंदन रोताताई. आजचं ज्ञान आणि ध्यान फारच छान झालं. आणि म्हणजे ज्ञानाने तर इतकं हे झालं, नामरूप आणि ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष ईश्वर तुम्ही हृदयात बसवला. आणि काय म्हणजे आणि त्याची स्पंदने इतकी जाणवली मला आज. धन्य धन्य. खूपच छान. आणि असं वाटलं की हृदय मंदिरी तुवा बैसोनी ज्ञानयोग वदवावा. म्हणजे म्हणजे हे शब्द मला आठवले आणि अशी प्रचिती येऊ दे. फारच छान, फारच छान, फारच छान. उज्ज्वलाताई बोला. नमस्ते ताई. मला तुम्ही आज्ञाचक्रावर पादुका घ्यायला सांगितल्या तेव्हा त्या मला चरण दिसले आणि सहस्त्रारावर सुद्धा हात ठेवलाय असा अनुभवायला सांगितलं. पण मला काही केल्या हात दिसत नव्हता. मला तिथे चरणच दिसत होते, पादुकाच दिसत होत्या. आणि माझ्या मनात थोडं द्वंद्व होतं, कारण आता नुकताच मी सुनील दादा काळे यांचा पण अनुग्रह घेतला. आणि माझे पूर्वीचे जे आम्हा भगवान आहेत त्यांना तर मी आई वडील मानते, पण एक गुरुप्रमाणे त्यांचेही पाय दिसत होते मला. मग म्हंटल मी आता कोणाला म्हणू, तर म्हंटल आता सध्या सेशन शंकर महाराजांचं चाललंय. तर तुम्ही ज्या वेळेला हृदयाशी एकरूप व्हायला सांगितलं तेव्हा शंकर महाराजांशीच मी एकरूप होत होते. त्यांच्या हृदयाची स्पंदनं मला जाणवत होती आणि मी पूर्णपणे एकरूप झाले होते त्यांच्याशी आज, असं मला वाटलं. आणि त्यामुळे त्या माझ्या सहस्त्रावर मला भगवानांचे पाय दिसले. आणि त्यानंतर बऱ्याच म्हणजे भगवानांकडे पण एकदा असं सेशन झालं होतं, एकदा दोनदा सेशन झालं होतं स्वतःला ओळखण्याचं. स्वतःला पहा, ओळखा. तर मला एक सुंदर म्हणजे हातामध्ये असा त्रिशूल धरलेली आणि हाताला रुद्राक्ष आहे. तर म्हटलं हे शिवच आहे. पण पाठमोरी स्त्री दिसली. स्त्री याच्यावरून की तिचे केस मोठे होते, म्हणजे आपल्या कमरेच्याही खाली तिचे केस होते, म्हणून म्हटलं ही स्त्री आहे. आणि ती गरकन वळली. म्हटलं मला चेहरा दाखव तुझा ना, कोण आहे मी, मला कळलं पाहिजे. तर ती वळाली, पण मला चेहरा नाही दिसला. ती सुंदर होती हे तिच्या वेशभूषेवरून, म्हणजे ती एक अप्सरा असावी असा तिचा वेश होता. त्यानंतर परत पुढच्या सेशन मध्ये त्यांनी पुन्हा ते सेशन घेतलं होतं की तुम्ही स्वतःला बघा कोण आहे. तर मला संपूर्ण लाल रंगाची साडी, एक मोठी स्त्री आणि तिच्यामध्ये कवड्याची माळ आहे गळ्यात, असं दिसलं. पण त्यावेळेला पण मला चेहरा दिसला नाही. आणि आज मात्र मला फक्त चेहरा दिसला ताई. आणि तिचे कुरळे केस असे मोठे होते. कपाळाला असं आपण एक त्रिकोणी आकाराचा गंध टिकली किंवा हे असतं ते होतं. तिचे डोळे पण सुंदर कमळाच्या आकाराचे होते. आणि ती माझ्याकडे अशी खाली बघितलं आणि ती इतकी हसून तिने पाहिलं की बघ शेवटी मला बघावंच लागलं तुझ्याकडे. म्हणजे आज मला चेहरा दाखवावाच लागला आणि ओळखीचं हसू होतं. मला आज खूप म्हणजे हा अनुभव माझ्यासाठी ग्रेट होता. आणि मी आज स्पंदनांनी पूर्ण एकरूप झाले होते असं मला वाटलं. आणि ते शिवहोम लावलं, ते शेवटच्या वेळेला मला तिने चेहरा दाखवला. धन्यवाद माऊली, खूप खूप धन्यवाद. बोलायचंय का? सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. छान अनुभव आहेत तुमचे. तुम्हाला बोलायचंय की अजून मी रजा मागू? धन्यवाद.